देशाच्या शिक्षण राजकारणातील एका राजीनाम्यानं आता महाराष्ट्राच्या सत्ताकारणातही चर्चांना उधाण आलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी त्याचं राजकीय भांडवल करायला सुरुवात केली. शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी हा राजीनामा दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचा आणि सरकारविरोधातील जनभावनेचा परिणाम असल्याचा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना 12 वर्षात पहिल्यांदाच माघार घ्यावी लागल्याचं म्हटलं. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात शिक्षण मंत्री करण्याबाबत मोदींसोबत चर्चा झाल्याचा दावाही त्यांनी केला. फडणवीस दिल्लीत गेल्यास त्याच्या पसंतीचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात होईल असं राऊत म्हणाले. मात्र भाजपने हे सर्व दावे फेटाळून लावत याला कोणताही तथ्याधार नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे एका केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यापासून सुरू झालेला वाद आता दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत नव्या राजकीय संघर्षाचं कारण ठरताना दिसतोय. दिल्लीतली जी माझी माहिती आहे त्यानुसार प्रधानमंत्री मोदींनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे की तुम्ही केंद्रात येऊन मनुष्यबळ विकास मंत्रालय, त्याला शिक्षण खातं म्हणत नाही तर त्याला HRD मिनिस्ट्री म्हणतात आणि खूप मोठं खातं आहे. पहिल्या 5 खात्यांमधलं ते खातं आहे, डिपार्टमेंट आहे. मनुष्यबळ विकास खात्याचं जबाबदारी आपण घ्यावी अशी त्यांना मोदींनी सूचना केलेली आहे. ही माझी माहिती आहे. कोणी कितीही इन्कार केला तरी माझी माहिती पक्की आहे. आता याच्याकडे तिसरा डोळा कुठं आहे मला माहिती नाही. त्यांना कोणी तिसरा डोळा दिला असेल तर माहीत नाही. काही होणार नाही आहे. देवेंद्रजी या राज्याचे मजबूत मुख्यमंत्री आहे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रजीच पूर्ण करू शकतात. त्यामुळं अशा वावड्यांना, अशा बोलण्याला काही अर्थ नाही. जनाब संजय राऊत यांना भांडूपमध्ये उभाटा गटाचा नगरसेवक ठरवण्याचा अधिकार नाही आणि हे संजय राऊत महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवत आहेत. जनाब संजय राऊत, देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळायला सक्षम आणि समर्थ आहेत आणि तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार आहेत. त्यामुळं आधी आपल्या वॉर्डातला नगरसेवक ठरवण्याचा निर्णय घ्या. उद्धवजी ठाकरे तुम्हाला नगरसेवक देखील ठरवू देत नाहीत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री पदाच्या नादी लागू नका.